नाशिकच्या इंदिरानगर परिसरात धक्कादायक गुन्ह्याची घटना समोर आली आहे। फिर्यादी रियाना तरवीन कादरी, वय वर्ष 45, राहणार तनिष्क हाइट्स, रेडिसन ब्लू हॉटेल परिसर, इंदिरानगर, नाशिक यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक 26 मार्च 2026 रोजी सायंकाळी सुमारे 5 वाजता गौरव पाटील, आदित्य तायडे, सागर सोनार, वेदांत पाटील आणि इतर 4 ते 5 अनोळखी इसमांनी त्यांच्या घरात जबरदस्तीने प्रवेश केला। यावेळी आरोपींनी मोबिन कुठं आहे त्याचा खेळ खल्लास करतो अशी धमकी देत दहशत निर्माण केली। त्यापैकी गौरव पाटील यांनी फिर्यादीच्या गळ्याला सुरा लावून जबरदस्तीने अर्धा तोळ्याची सोन्याची चेन हिसकावून घेतली। इतकंच नाही तर खाली पार्किंग मध्ये जाऊन MH15 GE 9138 या क्रमांकाच्या गाडीवर कोयत्याने तोडफोड करत परिसरात दहशत माजवली। या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाले होते आणि पोलिसांना चकवा देत होते। दरम्यान गुन्हे शाखा युनिट 3 ला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आरोपी वेदांत पाटील आणि 2 विधी संकल्पित बालक दत्त चौक परिसरात असल्याचे समजले। त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून वेदांत प्रवीण पाटील, वय वर्ष 20, राहणार महाकाली चौक, सिडको, नाशिक आणि 2 अल्पवयींना ताब्यात घेण्यात आले। चौकशीत संबंधित आरोपी हा याच गुन्ह्यात पाहिजे असल्याचे निष्पन्न झाले असून त्याला पुढील कारवाईसाठी इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे। या घटनेचा पुढील तपास पोलीस करत असून इतर फरार आरोपीचा शोध सुरू आहे। लोकशास्त्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी, सिडको।